एकवीरा माते की तर मित्रांनो 9:30 वाजता मी निघालेलो उरण वशिनीवरना कंप्लीट 12:45 वाजता मी कारल्याला पोचलो आणि कारल्याला 12:45ला पोचून मी डायरेक्ट वरती मंदिराजवळ आलो आणि मंदिराजवळचा हा नजारा बघा. पूर्ण खाली नजारा आहे, भरपूर खाली आहे. मग दाखवतो मी. तर दाखवतो थांबा. हा बघा कसा नजारा आहे बघा, एक नंबर. आणि आपण आता दर्शन घ्यायला चाललो. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला नजारा. हा बघा एकवीरा आईचा दरबार. तर चला आपण आता दर्शन घ्यायला रांगेत राहू. किती रांग आहे बघू. रांग काय तेवढी नाही आणि भरपूर गर्दी पण नाही, खालीच आहे. बघूया. डायरेक्ट मेन जो दरबार आहे आईचा तिथे डायरेक्ट चालू आपण. गर्दी काहीच नाही. तिथून लिफ्ट मारलं की डायरेक्ट मंदिराजवळ. इथं मंदिरात फोटो काढण्यास व्हिडिओ करण्यास सक्त मना आहे, त्याची मला पण काढू शकत नाही. हे बघा, हे आमचे भाऊ आहेत जे माझ्यासोबत आलेले आहेत. दर्शन घेतलं, दर्शन झालं. या लोकांनी दर्शन घेतलं, पण मी व्हिडिओच्या नंतर दर्शन घेतलं नाही आधी. तर मी जातो दर्शन. मौलीचा दरबार आहे, बघूया थोडीफार व्हिडिओ काढता येते का. एकवीरा माते की, एकवीरा माते की.
चला मित्रांनो, मस्त दर्शन झाला एकविरायचा. व्हिडिओ शूटिंग काढून नाही दिली, तरी पण मी काढली थोडी, तुम्ही बघितला असाल. तर चला नाका विका सगळ्याला लावलेला आहे. दर्शन झालेलं आहे आमचा चांगला मस्त. आईने सुखरूप आणला, आता आई आम्हाला सुखरूप घरी नेईल. एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. दर्शन मस्त झाला मित्रांनो, आणि पूर्ण मंदिर खाली आहे. सकाळी भरलेलं असेल कारण पालखी आहे. नाका होता भुसा. एकविरा माते की जय. आई माऊलीचा. इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स. कंपनीचं चाललं भुसा. हे गेलं कसं काय बघ, गेलं कसं काय दोघं जण. मी काय मी टेटेस टाकलं तुला फोटो मोबाईलवर असं. आम्ही आलो खाली जेवण बनवलं होतं. पाच पायरी. चल पुढच्या तिथला आले होती. चल ना, टाइम आहे आपल्याकडे भरपूर. तर मित्रांनो, आता मी परतीच्या प्रवासाला चाललो आणि जो आपला एकविराईचा मंदिराचा पायथा मंदिर आहे, एकविराई पायथा मंदिर, तिथं आम्ही आता दर्शन घेतो. तर तिथे मला विनायक मलिक आपले आगरी कोली सुपरस्टार कॉमेडी स्टार, त्यांच्या व्हिडिओमध्ये जे काम करतात, आईचं काम करतात, त्या मला भेटलेल्या आहेत. तर त्यांच्यासोबत एक आपण थोडासा व्हिडिओ काढू, बघूया. टेंबोडा आणि कानपोली, आम्ही कानपोलचं आई टेंबोड्याचं आणि विनायक माली व्हिडिओ भरपूर